गुरुदास सदाशिव साताडेकर, मोहन नवसो तोरसकर, रामचंद्र लक्ष्मण सावंत, जयराम यशवंत सावंत, बापू गोविंद सावंत, मदन सीताराम सावंत, गोपाळ महादेव सावंत। आणि सिलाई मशीन जेका दिवपाची आसा ती सविता आदित्य कुशल बेनोडा आणि पिया कान्होजी केरी, प्रणाली एस वेणेकर। तिघांका विनंती आसा की त्यांच्यानी सिलाई मशीनाकडे येवचे। तिघाय जाणांना विनंती आसा की त्यांच्यानी सिलाई मशीनाकडे येवचे म्हणून। लाडकी नायक पालिये, पट्टू गाडी पालिये, मच्छिंद्र परब पालिये, शशिकांत गिरडे पालिये, सूरज परब पालिये, यशवंत गाडी पालिये, विष्णू परब पालिये, परशुराम परब पालिये, भगवान ठाकूर हनुमान, सत्यवान मोहम्मद मांद्रे, कृष्णा कलसावकर मांद्रे, गुलाबी गणवेल मांद्रे, प्रभाकर मोहम्मद मांद्रे, गुरुदास साताडेकर मांद्रे, मोहन नवसो तोरसकर मांद्रे, रामचंद्र लक्ष्मण सावंत मांद्रे, जयराम यशवंत सावंत मांद्रे, बापू गोविंद सावंत मांद्रे, मदन सीताराम सावंत मांद्रे आणि गोविंद महादेव सावंत, गोपाळ महादेव सावंत मांद्रे। Yes. पेडणे तालुका सोसायटीची स्थापना करण्यासाठी त्यांनी पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्रित केलं होतं। स्वतः स्वार्थ न हे सगळं काम करताना कुठलंच स्वार्थ न सोसायटी उभी केली आणि त्यावेळी सरकारने आमच्या कार्यकर्त्यांना तिथे अध्यक्ष म्हणून नेमले होते त्यावेळी आणि त्याच्यानंतर पहिली निवडणूक झाली पेडणे तालुका सोसायटीची आणि लोकांच्या आग्रहास त्यांना स्वतः इच्छा होती या अध्यक्ष सोसायटीला आपण केलं झालं परंतु लोकांच्या आग्रहास्तव त्यांना अध्यक्षपदाची निवडणूक त्यांच्या निवडावी लागतात। मला आठवण आहे की त्यावेळी संपूर्ण पेडणे तालुक्यातील शेतकरी त्यांच्या बाजूने काम उभे राहिले परंतु व्यापारी लोक पेडण्यातील त्यावेळेच्या व्यापाऱ्यांचा प्रचंड विरोध त्यावेळी तालुका सोसायटीला झालेला होता। त्यांनी ती जमीन आजची जी वास्तू आहे पेडणे तालुका सोसायटीची वास्तू आहे ती त्यांच्या हाताने अतिशय संघर्ष करून ती जमीन आज मिळवून दिली म्हणून आज जेव्हा आमची सोसायटी त्या ठिकाणी उभा आहे ते ऋण पेडणे तालुका सोसायटी नव्हे तर टोटल सोसायटीचे भाग
त्यांच्या काळात जास्त दिवस ते राहिले नाही आणि त्याही योग्य आहे नाही आरोग्य कुठल्याही पदासाठी त्यांनी तिथे अर्ज केला ते अपेक्षा केली नव्हती किंवा सोसायटीच्या चांगल्या भूमिकेसाठी त्यांची गरज होती म्हणून त्यांनी ते अध्यक्षपद त्यावेळी स्वीकारलं आणि अध्यक्षपदाला साजेसं काम करून आज एक सुंदर वास्तू त्यांनी उभी करून दिली. एकच माझे पप्पाक 80 वर्सां कंप्लीट जाता आयज त्यांचो बर्थडे आणि त्या निमित्तान आयज आमी हांगासर मांद्रे मतदारसंघात सगळ्यांनी पयलीं ठरयलेलें की एक बर्थडे पार्टी दवरपाची 80 वर्सां कंप्लीट जाले पूण मागीर विचार येयलो इतलो खर्च करून एका राती मागीर येतले जेयतले खातले वयतले पूण लोकांक तेजो कांय बेनिफीट जावचो ना सो ते पयशे ना खर्च करतात पयशे आमच्या मतदारसंघात जे गरजवंत आहात तांकां म्हणजे हो सेल्फ एम्प्लॉयमेंट करतात तांकां आमी खंय ना खंय कितें तरी एक भेट दिवची आनी ते म्हाज्या पप्पाच्या हातींतल्यान दिवची अशी म्हाजी इच्छा आसली त्या कारणान आयज आमचे दिव्यांग भुरगीं आहात तांकां 5 इलेक्ट्रॉनीक व्हीलचेअर्स तशेंच 25 ग्रास कटर्स 25 माडार चडपाची मिशिनां सिलाई मिशिनां अशे वेगळे गोष्टी आमी दितात जे तांकां गरज म्हणजे डेली लायफान गरजेचे गोष्टी आहात आनी ते मेळपाक व्हेरी डिफिकल्ट जाता त्या प्रमाणे आयज आमी हांगासर एक बारीकसो कार्यक्रम दवरला तशेंच मांद्रे गांवांतले शेतकरी ज्यांचं शेताचें लुकसाण जालें पावसा खातीर तांकां थोडेशें मानधन आमचे कडल्यान ते आमी आयज दिवपाक तांकां आपयल्यात हे प्रकारे आयज हो कार्यक्रम घडोवन हाडला. आमच्या मतदारसंघात पूर्ण पेडणे तालुक्यात पळोवंक गेल्यार हांव ऑनरेबल चीफ मिनिस्टर तेच उलयलें म्हाजें घर हो कॉन्सेप्ट एक वेगळो कॉन्सेप्ट आनी तेंचे तकलेन हो विचार येयलो बारीक सामान्य म्हणजे बहुजन स्पेशली बहुजन समाजाच्या दृश्टिकोनांतल्यान आनी म्हाका दिसता हो बरो सगळ्यान मेजर डिसिजन इतिहासीक डिसिजन म्हटल्यार जाता तो आनी म्हाजें घर हे आमच्या पेडण्यान 90% आहात ते मुणकार आहात आणि मुणकारांक कसो तांकां हक्क तेंचो मेळचो हे म्हाज्या घरा हेतून जाल्यार फाल्यां ऑनरेबल चीफ मिनिस्टर आमचे एक्सप्लेन करतले स्कीम ताका लागून फॉर्म डिस्ट्रिब्युशन ते स्वता करपाक येतात आणि तुमकां एंटायर ते स्किमी बद्दल आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर आपल्या तोंडांतल्यान सांगतले सो हांव तेचेर हे कांय करिना पूण आमचे 2 गोश्टी आसले मुणकारांचे आनी CRZ एरिया सो मेजर आमकां कोस्टल बेल्ट CRZ एरियान जेंच्यांनी कन्स्ट्रक्शन तेची घरां आसात ती कशी सेफगार्ड जातली हेचेर प्रश्न आहात आनी ते फाल्यां आमकां एक्सप्लेनूय करतले. म्हाजें घर म्हाका दिसता आख्ख्या पूर्ण गोंयांत जेंकां लिगल घरां ना आनी जेंकां तेंचो मुणकार कितलीशीं वर्सां तुमी पळयता मामलेदार ऑफिसांनी मुणकार केसीस चलतात आनी तेंच्या नांवार घरां जायना पूण हे सिंपल वे केला म्हणजे एप्लाय कर इमिजिएटली तुका पर्टिक्युलर 1972चेर वा 1972च्या पयलीं कोणाचे डॉक्युमेंट्स आसा तांकां इमिजिएटली ते ह्या स्किमी बद्दल तांकां बेनिफीट जाता. येस GHS जो नंबर जो दिल्लेलो आसा तांकां आतापर्यंत लायटय ना आनी नळय ना कित्या खातीर सरकारची अशी एका सायडीन तुम्ही घरां बांदपाक तुम्ही सवलती दितात आनी एका सायडीन त्याच लोकांक तुम्ही लायटय आनी नळय दिनात. सगळ्यांक गैरसमज जाल्लो हा सरकारान EHS नंबराक इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आनी वॉटर कनेक्शन दिना म्हणून ह्यो ऑनरेबल हायकोर्टाचे डिसिजन आहा आनी ते ऑनरेबल हायकोर्टाच्या डिसिजनाचे फॉलो करचे पडटा. सो ते जेन्ना कोणी आमचेच कोण तरी कोण ना कोण वचून हायकोर्टान केस फायल करतात बाबा हो इल्लीगल आहा स्ट्रक्चर आनी हेका तुमी लायटीच्या उदकाचें कनेक्शन ऑन दॅट बेसीस आमच्या ऑनरेबल हायकोर्टान सर्टन डिसिजन्स दिल्ले आसात. सो ते डिसिजना प्रमाणे गव्हर्मेंटाक एक्ट करचे पडटा. आतां EHS नंबर पंचायत कितें करता कोणी जर पार्ट नंबर जाय EHS नंबर जो आपल्या प्रॉपर्टी नाव टेनेंटेड प्रॉपर्टी बांदले EHS नंबर आमची पंचायत दिताली. आतां ते लिगल ओ इल्लीगल हे ऑलरेडी कोणी तरी चॅलेंज केल्ले हायकोर्टान आनी तेका लागून गव्हर्मेंटाक सर्क्युलर काडचो पडलो की जो पर्यंत म्हणजे हायकोर्टान कितें डिसिजन दिलें लिगलायज कोण आहा लिगल घरां आसा तांकां दिवचें म्हणून. आतां लिगलायज म्हणजे कितें हे पयलीं अंडरस्टँड करूया. लिगलायज म्हणजे ऑक्युपन्सी जो पर्यंत सर्टिफिकेट तुजी मेळना पंचायती कडल्यान तो पर्यंत ते लिगलायज जायना आनी त्या प्रमाणे सगळ्याक सर्क्युलर BDO थ्रू सगळ्या सेक्रेटरीक पावलेला EHS नंबर तुम्ही EHS नंबर दिवं शकना जो पर्यंत ऑक्युपन्सी हे खंय ना खंय ऑनरेबल हायकोर्टाच्या डायरेक्शनाचेर जाल्ले आसा तेचेर वर्किंग चालू आसा. म्हाजे ऑनरेबल चीफ मिनिस्टरा कडेन ऑलरेडी हेचेर डिस्कशन जाला. आमची लिगल टीम आहा किंवा लॉ डिपार्टमेंट आहा ही बसल्या हे कशें रेग्युलरायज करप म्हणजे EHS नंबराक लायटीच्या उदकाचें कनेक्शन कशें दिवप हे आमकां लिगली फ्रेम करचें पडटलें आनी तें काम चालू आहा. म्हाका दिसता 1-2 म्हयन्यांनी हो प्रोसेस सगळो कंप्लीट जावन जेका EHS नंबर आहा तेका लायटीच्या उदकाचें कनेक्शन मेळटलें.
माझ्या 80व्या वाढदिवसात हजर रावल्याबद्दल तुमकां 100% बरें दिसलें की माझ्या कार्याचो उल्लेख आमचे व्यासपीठाचे मान्यवर आशिल्ले जेणे उल्लेख केलो. म्हाका जास्त काय बोलपाक जमचें ना. तुका नमस्कार करता आनी म्हाजे 2 शब्द सोंपयता.